MGM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. माणसाच्या बुद्धिमत्तेचा संपूर्ण विकास व्हावा, त्याच्या हाती निर्माणाचे सामर्थ्य यावे, श्रमप्रतिष्ठा प्राप्त व्हावी, त्याचे अंतःकरण स्वच्छ व्हावे, त्याच्या हृदयातून येणारा हुंकार आणि आतला आवाज हा त्याला स्वाभिमान आणि अस्मिता प्रदान करणारा असावा. हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार प्रत्यक्षात साकारण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले महाराष्ट्रातील एक अग्रणी महाविद्यालय म्हणजेच नांदेड येथील महात्मा गांधी मिशनचे अभियांत्रिकी महाविद्यालय. महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री, महात्मा गांधी मिशन नांदेडचे संस्थापक आणि संस्थेचे अध्यक्ष कमल किशोर कदम, उपाध्यक्ष डॉक्टर PM जाधव, सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त प्रताप बोराडे, डॉक्टर सुधीर कदम, डॉक्टर नितीन कदम, विश्वासराव कदम यांच्या कुशल नेतृत्वाखाली या महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. संस्थेचे संस्थापक कमल किशोर कदम यांनी स्वतः भारतातील अग्रणी संस्था IIT मुंबई येथून आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असल्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची त्यांना जाण आहे. जागतिक पातळीवर आपला विद्यार्थी चमकावा, त्याची कामगिरी नेहमीच उत्तम असावी, याकरिता विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा मिळवून देण्यासाठी त्यांच्यात लीडरशिप क्वालिटी निर्माण करण्याकरिता कदम सरांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा महाविद्यालयाला आणि पर्यायाने विद्यार्थ्यांना नेहमीच लाभ मिळतो आहे. महात्मा गांधी मिशन अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना 1984 साली करण्यात आली. मराठवाडा विभागात अभियांत्रिकीच्या अत्यंत मर्यादित सोयी होत्या, त्यामुळं या भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचं आधुनिक शिक्षण देणं आवश्यक वाटलं, म्हणून 1984 साली या विद्यालयाची स्थापना केली. आमचं मिशनच असं होतं की जागतिक दर्जाचे अभियंते निर्माण करणं. जागतिक दर्जाचे अभियंते निर्माण करणं म्हणल्यानंतर जागतिक दर्जाच्या सोयी पुरवणं हे क्रमप्राप्त होतं. त्यामुळं 20 एकर जागेमध्ये हे अभियांत्रिकी महाविद्यालय आम्ही सुरू केलं. या अभियांत्रिकी महाविद्यालयाची जवळजवळ इमारत 1-1.5 लाख चौरस फुटामध्ये पसरलेली आहे. त्यामध्ये महाविद्यालयाची इमारत आहे, हॉस्टेलच्या इमारती आहेत, वर्कशॉप आहे, लॅबोरेटरी आणि बाकी सगळ्या सोयीसुविधा आहे. कम्प्युटर सेंटर हे सुद्धा एक उत्कृष्ट कम्प्युटर सेंटर आहे. या कम्प्युटर सेंटरमध्ये 100 कम्प्युटर्स i7 कॉन्फिगरेशनचे आहे. म्हणजे आज उपलब्ध असलेल्या कॉन्फिगरेशनमध्ये उत्कृष्ट कॉन्फिगरेशन या कम्प्युटर सेंटरमध्ये आम्ही दिलेलं आहे. सर्व शाखेच्या प्रयोगशाळा ज्या आहेत, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये उत्कृष्ट वर्कशॉप आहे. त्याच्यामध्ये अमेरिकेतून आयात केलेली हास कंपनीच्या CNC मशीन्स आहेत, लेथ मशीन आहे, मिलिंग मशीन आहे, बाकीच्या उत्कृष्ट लेथ मशीन्स आहेत. त्याविषयी त्याचबरोबर ॲटोमॅटिक कंट्रोल सिस्टीमच्या लॅबोरेटरीचं अतिशय उत्कृष्ट लॅबोरेटरीज आहे. कोऑर्डिनेट मेजरिंग मशीनची लॅबसुद्धा अत्यंत आधुनिक अशी लॅब आहे. या मेकॅनिकल इंजिनिअरिंगबरोबरच कम्प्युटरच्या 15 लॅब आहे आणि प्रत्येक लॅबमध्ये 24 सिस्टीम ह्यासुद्धा उच्च प्रतीच्या i7 कॅटेगरीच्या आहेत. त्याच्यामुळं कम्प्युटरमध्ये सुद्धा एक उत्कृष्ट सोयी आम्ही पुरवलेल्या आहे. त्याच्यानंतर रिमोट टीचिंग सेंटर जे आहे, म्हणजे दूरवरच्या विद्यार्थ्यांनासुद्धा इथून अभियांत्रिकीचं शिक्षण घेता येतं किंवा धडे शिकू शकतात. त्याच्यासाठी एक आधुनिक रिमोट सेंटर आम्ही स्थापन केलेलं आहे. त्यासाठी IIT मुंबई आणि IIT खरगपूर यांच्या सहकार्याने आम्ही हे सेंटर चालवतो. 1982 साली MGMची स्थापना करण्यात आली. वैद्यकीय सेवा आणि शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या या महात्मा गांधी मिशनच्या भारतभरात 50हून अधिक शैक्षणिक व आरोग्य संस्था कार्यरत आहेत. महात्मा गांधी मिशनच्या ह्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये गेल्या 35 वर्षापासून काम करत असताना आता इथं असणं हा माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. इथल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे प्रशिक्षण देताना आम्ही एक परिपूर्ण अशी प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत. यामध्ये मुलांना
सत्राच्या सुरुवातीलाच ॲकॅडमिक कॅलेंडर देतो. या ॲकॅडमिक कॅलेंडरसोबत टीचिंग प्लॅनसुद्धा त्यांना देण्यात येतो. म्हणजे 23व्या लेक्चरमध्ये काय होणार आहे हे आजच मुलाला माहीत आहे. यामुळे मुलगा लेक्चरला येताना मनाने प्रिपेअर होऊन येतो आणि त्यामुळे एक परिणामकारकरित्या शिक्षणाची प्रक्रिया त्यामुळे राबवण्यात येऊ शकते, हे आता आमच्या लक्षात आलेलं आहे. आता हे जे टीचिंग प्लॅन किंवा मुलांची उपस्थिती किंवा ॲकॅडमिक कॅलेंडर हे सगळं एका संगणकीय प्रणालीमध्ये आम्ही विकसित केलं आहे आणि चांगल्यापैकी त्याची सिस्टीम आता सगळी सिद्ध झालेली आहे असं म्हणलं तरी काही त्याच्यामध्ये अतिशयोक्ती राहणार नाही. मुलांना अभियांत्रिकीचं शिक्षण देताना त्यांच्यातल्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांचा विकास व्हावा याकडे आमचं जाणीवपूर्वक लक्ष आहे. मुलांची निर्मिती क्षमता, मुलांची नेतृत्व क्षमता, मुलांची संवाद क्षमता, त्यांच्यामधली संघभावना किंवा खिलाडू वृत्ती या सगळ्यांचा विकास व्हावा यासाठी आम्ही विविध उपक्रमांचे आयोजन वर्षभर करत राहतो. मुलांना उच्च शिक्षण घ्यायचं असो किंवा मुलांना कॉर्पोरेटमध्ये नोकरी मिळवायची असो किंवा मुलांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा असो, याच्यासाठी संबंधित सर्व प्रकारचे कोर्सेस आमची संस्था मुलांना वर्षभर आयोजित करते. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, संशोधन वृत्ती आणि उद्योजकता वाढावी हे लक्ष्य समोर ठेवून महाविद्यालय गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षण प्रदान करण्याचे कर्तव्य अविरतपणे करते आहे. मी प्राध्यापक शिरीष कोटगिरे उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहे. महात्मा गांधी मिशन या नामांकित शैक्षणिक संस्थेद्वारे संचलित अनेक महाविद्यालयांपैकी नांदेड येथील अभियांत्रिकी महाविद्यालय हे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री कमलकिशोरजी कदम साहेब तसेच संचालिका डॉक्टर गीता लाटकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांकरता उच्चतम शैक्षणिक दर्जा राखत विद्यार्थ्यांच्या अष्टपैलू सर्वांगीण विकासाकरता सदैव प्रयत्नरत राहिलेले आहे. 1984 साली अवघ्या 3 कोर्सेसपासून सुरू झालेला महाविद्यालयाचा प्रवास आज अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमातले महत्त्वाचे टप्पे पार करत संशोधन केंद्रापर्यंत सुमारे 19 एकरच्या प्रशस्त परिसरात आणि सुसज्ज इमारतीमधून विस्तारला आहे. I am Dr. Sulabha Datsavar, heading Department of Applied Science and Humanities. In my department, we have basic laboratories like engineering physics, engineering chemistry, electrical engineering, communication skill and humanities. महाविद्यालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे आणि AICTE नवी दिल्ली यांच्याद्वारे देखील मान्यता प्राप्त झाली आहे. महाविद्यालयाला महाराष्ट्र शासनाद्वारे A ग्रेड मान्यता देण्यात आली आहे. रिच पब्लिकेशन, रिच सायटेशन म्हणून ज्यांच्या प्रबंधाचा उल्लेख केला जातो, ज्यांच्या इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरिंगच्या जर्नलमधील पेपरला सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे, अशा डॉक्टर गीता लाटकर महाविद्यालयाला डायरेक्टर म्हणून लाभल्या आहेत. उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाच्या डायरेक्टर डॉक्टर गीता लाटकर यांना 2018 साली CSIच्या बेस्ट डायरेक्टर पुरस्काराने तसेच 2019 साली ISTEच्या बेस्ट डायरेक्टर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर डॉक्टर अर्चना राजूरकर यांना 2018 साली बेस्ट फॅकल्टी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच महाविद्यालयाला IEI, IEEE, CMTI, CSI, ISTE सारख्या टेक्निकल बॉडींचे सदस्यत्व देखील प्रदान करण्यात आले आहे. याबरोबरच महात्मा गांधींनी शिक्षणाच्या बाबतीत सांगितलेल्या मन, मनगट आणि मेंदू या त्रिसूत्रीचा अवलंब करत संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे लक्ष्य साधण्यासाठी वेळोवेळी विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य विषय उपक्रम, प्रशिक्षण आदींचे सातत्याने आयोजन देखील करत आहे. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना राजूरकर, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागाची विभाग प्रमुख म्हणून काम पाहते. आमचा हा विभाग सर्वात जुना व कार्यक्षम असा विभाग आहे. ह्या विभागाची स्थापना आमच्या महाविद्यालयाच्या स्थापनेबरोबरच 1984ला झाली. आमच्या या डिपार्टमेंटमध्ये एक अंडर ग्रॅज्युएट कोर्स BE कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग चालतो, ह्याचं इनटेक 120 आहे. तसंच एक पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स चालतो ME कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, ह्याचं इनटेक 18 आहे. व आमचं डिपार्टमेंट
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटीचे रिकग्नाइज्ड रिसर्च सेंटर आहे PhD साठीचे. सध्या या रिसर्च सेंटर अंतर्गत 7 विद्यार्थी PhD करत आहे. टोटल स्ट्रेंथ आमच्या डिपार्टमेंटची 468 आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग. I am very happy to introduce Civil Engineering Department. Civil Engineering Department was established in 1984 with the UG course B Civil with intake 60 students. In 2010, department has started PG course ME Structure with the intake 18 students. Presently, our college is affiliated to the Dr. Babasaheb Ambedkar Technical University, Loner. मेकॅनिकल इंजिनिअरिंग. Hello everybody, myself Dr. Harkare MG. I am HOD of Mechanical Engineering Department. I am working here since 28 years. We produce sound and dynamic engineering graduates which are working all over world since 30 years. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. Hello everybody, I am Kalpana Zundhe, working as Professor and Head Department of Electronics and Telecommunication Engineering in MGM's College of Engineering, Nanded. I am working in this institute since 19 years, since 99. Presently, our department is having 8 laboratories. These laboratories are well equipped and with latest technologies. अँड इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी. Welcome to the Department of Information Technology. The Department of IT was established in 1999 and we offer UG program BTech IT, that is BTech in Information Technology. The department is having 8 labs which are well equipped and having state-of-the-art computing facilities. अशा सर्वच विभागातील विद्यार्थी सातत्याने गुणवत्तापूर्ण कामगिरी करीत आहेत. संस्थेने विद्यार्थ्यांकरिता सुमारे 50,000 पुस्तकांचे तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नल्सचे सुसज्ज ग्रंथालय उभारले आहे. या ग्रंथालयात पाठ्यक्रमासंबंधी सर्व पुस्तके, संदर्भ ग्रंथ, मुलांचे प्रोजेक्ट रिपोर्ट्स आदींचा समावेश आहे. प्रशस्त परिसर, स्वतंत्र आणि शांत वाचन कक्ष, अभ्यासिका आणि मार्गदर्शन तत्पर ग्रंथालय कर्मचारी वर्ग ही या ग्रंथालयाची काही खास वैशिष्ट्ये. परीक्षा कालावधीत ग्रंथालय रात्री उशिरापर्यंत उघडे असते. ग्रंथालयाच्या जोडीने अद्ययावत प्रयोगशाळा, संगणक कक्ष देखील उभारण्यात आला आहे. I am Dr. Govind Hamberde, working here as a librarian from last 30 years. Our library provides services to the UG and PG students. Our books includes reference books, textbooks, periodicals, conference proceeding and PhD thesis. We have made available CD-ROMs, technical CD-ROMs for the student. We provide various services to the students. We have separate periodical section. We subscribe 77 national journals, as well as we are the subscribers of ASCE, ASME and IEEE. All these journals we have subscribed since 15 years. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना फील्ड ट्रेनिंग, उपयुक्त पूरक कोर्सेस, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटर अशा विविध सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बदलत्या काळाची पावले ओळखून महाराष्ट्राच्या ग्रामीण दुर्गम भागातील विद्यार्थी मागे राहू नयेत याकरिता महाविद्यालयाने मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना ॲस्ट्रॉनॉमी आणि स्पेस टेक्नॉलॉजीचा परिचय व्हावा या उद्देशाने पहिले ॲस्ट्रॉनॉमी आणि स्पेस टेक्नॉलॉजी सेंटर उभारले. इथे होतकरू ॲस्ट्रॉनॉमर्सना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. तसेच विविध उपक्रम देखील राबवले जातात. या सेंटरला 2009 या आंतरराष्ट्रीय ॲस्ट्रॉनॉमी वर्षानिमित्त 7 आंतरराष्ट्रीय उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल मोस्ट कंप्लीट ॲस्ट्रॉनॉमी क्लब, ग्रुप और सोसायटी मेंबर या विभागातून आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये 105 देशांमधून 2308 केंद्रांनी सहभाग घेतला होता. IIT बॉम्बेने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्राम्स अंतर्गत रिमोट सेंटर सुरू करणाऱ्या पहिल्या 5 केंद्रांपैकी MGM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे एक सेंटर आहे. मी ओमकार देशपांडे, CSE 3rd इयरचा विद्यार्थी आहे. ही आमची टीम स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2019
सत्यभामा युनिव्हर्सिटीला झालेल्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2019मध्ये जिंकलेली आहे. हे स्मार्ट इंडिया हॅकेथॉन एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यात इंडस्ट्रीज आणि मिनिस्ट्रीज त्यांचे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स देतात आणि स्टुडंट्स त्यावर त्यांचे सोल्युशन्स, त्यांचे इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स त्यांना प्रोव्हाइड करतात. तसंच आम्ही मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंटसाठी एक सोल्युशन प्रोव्हाइड केलं होतं. हा सोल्युशन त्यांच्या लेबर इश्यूजला सॉल्व करण्यासाठी होता. कॉलेजने दिलेल्या सपोर्ट आणि मेंटरच्या गायडन्समुळे आम्ही हे कॉम्पिटिशन 36 आवर्सच्या हा टफ कॉम्पिटिशनला आम्ही सक्सेसफुली कंप्लीट करू शकलो. I am Solanki Omkar from TE Civil, and today we are in surveying lab. These are the instruments we have. This is a total station. This is a digital theodolite. This is general theodolite. This is a dumpy level. This is auto level. That is distanceometer. And these are the tapes, normal tapes. We are pursuing our mechanical engineering from MGM's College of Engineering Nanded, and this is our final year project, and it is a router machine. This machine is capable of doing additive manufacturing and subtractive manufacturing simultaneously. This machine is mostly used for the production of small size components. As we are for additive manufacturing, we are using the extruder, and for subtractive manufacturing, we are using a laser by which we can drill a hole. आम्ही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटचे 3rd इयर या वर्गात शिकणारे आहोत. आमच्या प्रोजेक्टचं नाव स्प्रिंग कॉप्टर असं आहे. स्प्रिंग कॉप्टर ठेवण्याचं मेन कारण म्हणजे आम्ही याला फवारणी करण्यासाठी उपयोगात आणणार आहोत. शेतामध्ये पिकावर फवारणी करण्यासाठी पेस्टिसाइडचा उपयोग होतो. आमचा बेसिक उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांचे कष्ट कमी झाले पाहिजे आणि त्यांचा टाईम वाचला पाहिजे आणि त्यांचे पैसे पण वाचले पाहिजे. महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींकरिता स्वतंत्र हॉस्टेल देखील उभारण्यात आले आहे. नमस्कार, माझं नाव भाग्यश्री सुनील दळवी. मी MGM कॉलेजची विद्यार्थिनी आहे. मी फायनल इयरमध्ये शिकते आणि मी या गर्ल्स हॉस्टेलमध्ये गेल्या 4 वर्षापासून राहते. हे हॉस्टेल नाही म्हणता येणार, हे माझं दुसऱ्या घरसारखंच आहे. कारण इथे तसंच एन्व्हायरमेंट, तसंच घरी जसे लोक असतात तसेच आजूबाजूला नेहमी लोक, सिक्युरिटी सगळं प्रोव्हाइड केलेली आहे. 24 तास पाणी, वीज, इंटरनेट अशा सर्व आवश्यक सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांकरिता मेसची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. मुलांमधील शारीरिक क्षमता आणि खिलाडू वृत्ती वाढावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून 1988 साली महाविद्यालयाच्या संचालिका डॉक्टर गीता लाटकर यांनी स्वतंत्र क्रीडा विभाग सुरू केला. आज महाविद्यालयाने महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींकरिता प्रशस्त क्रिकेट मैदान तसेच बास्केटबॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन यासारख्या मैदानी खेळांकरिता प्रशस्त क्रीडांगण उपलब्ध करून दिले आहे. महाविद्यालयाने दिलेल्या या सुविधांचा पुरेपूर उपयोग करून घेत विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात देखील चमकदार कामगिरी केली आहे. मी राहुल सिंग राजेंद्र सिंग चंदेल बी मेकॅनिकलमध्ये शिकतो. मला कॉलेजचा बेस्ट स्पोर्ट्समन ऑफ द इयर अवॉर्ड भेटलेला आहे. मी कॉलेजमध्ये 1st इयरपासून नॅशनल लेवलवर खेळतो. मला नॅशनल लेवलला गोल्ड मेडल भेटलेलं आहे. विद्यालयात पहिल्या वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता आरोहण तर दरवर्षी विद्यार्थ्यांच्या सर्व कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी झंकार हे 3 दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. तर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरता उडान हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला जातो. या व्यतिरिक्त वर्षभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील उत्साहात आयोजन केले जाते. यामध्ये माजी विद्यार्थी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतात. असं म्हणतात की परफेक्शन इज नॉट अ डेस्टिनेशन बट इट इज अ जर्नी. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन सातत्याने सुंदर होत जाणारा हा प्रवास आहे असं मला वाटतं. महात्मा गांधीजींच्या नॉलेज विथ कॅरेक्टर ह्या संकल्पनेचा विचार करताना विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, त्यांच्या सामाजिक जाणीवांचा विस्तार व्हावा यासाठी काही विशेष उपक्रम आम्ही चालवतो. त्यापैकी एक म्हणजे टेक लाईफ क्लबच्या ॲक्टिव्हिटीज. टेक लाईफ म्हणजे टेक्नोक्रॅट्स लिव्हिंग इन फ्रेंडशिप विथ एन्व्हायरमेंट. तर पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या बद्दलचे उपक्रम विद्यार्थी या क्लबच्या थ्रू वर्षभर सातत्याने करतात. त्याच्यामध्ये पर्वत भ्रमण असो किंवा किल्ल्यांची भ्रमंती असो किंवा इथे गावात आयोजन करण्यात आलेलं निर्माल्य संकलन असो, विद्यार्थी फार उत्साहाने याच्यात सहभागी होतात आणि हे संस्कार ते स्वतःबरोबर इथून जाताना घेऊन जातात. शिक्षणासोबतच संस्कारही इथे मिळतात आणि ह्याच्यातून एक विद्यार्थ्याचं सर्वांग परिपूर्ण व्यक्तिमत्व विकास पावावं यासाठी आम्ही सगळेच बांधील आहोत. एव्हरी इयर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी ऑर्गनाइज inter-university competition in which our student will participate and our student will won
more than means 2 times general championships and 1 times runner up in general championships. महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारे परिपूर्ण शैक्षणिक मार्गदर्शन तर केले जातेच, पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला कॅम्पस मुलाखतींद्वारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातनाम कंपन्यांमधून इंटर्नशिप प्लेसमेंटची संधी देखील उपलब्ध करून दिली जाते. तज्ज्ञ प्राध्यापक, सुसज्ज इमारती, परिपूर्ण शिक्षण साहित्य, अत्याधुनिक तंत्रज्ञान या सगळ्याचा पुरेपूर उपयोग करून घेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आजवर अकॅडमिक्सच्या जोडीने विविध कल्पक प्रयोग करून आपल्या गुणवत्तापूर्ण कामगिरीने महाविद्यालयाच्या लौकिकात नेहमीच भर घातली आहे. आमचे जे विद्यार्थी इथून शिकून गेलेले आहेत आज जगभर पसरलेले आहेत आणि अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम करत आहेत, त्याचा आम्हाला अभिमान आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आणलेल्या कंपनीमुळे आम्हाला खूप फायदा झाला आहे. त्यांच्या अविरत प्रयत्नामुळे आमच्या इथं आमच्या डिपार्टमेंटसाठी सूरज बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आली आहे, ती पुण्याची आहे. त्याच्यामध्ये आमच्या डिपार्टमेंटची 4 मुलं सिलेक्ट झालेली आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये असताना TCS सारख्या नामांकित कंपनीमध्ये IT सेक्टरमध्ये जॉब भेटणे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. TCSच्या नॅशनल लेवल ड्राईव्हमध्ये आम्ही 18 जण सिलेक्ट झालो. आजचं अभियांत्रिकी शिक्षण हे अत्यंत आव्हानात्मक असं झालेलं आहे. या मुलांच्या अभ्यासक्रमापासून ते त्यांच्यामधली स्किल डेव्हलपमेंट, त्यांना मिळणारा शिक्षणामधूनचा आत्मविश्वास, या सगळ्या गोष्टींसाठी संस्थांसाठी तसंच विद्यार्थ्यांसाठी हे क्षेत्र अधिक आव्हानात्मक झालेलं आहे. पण ह्याच आव्हानांचं रूपांतर संधींमध्ये करून आपण जर मुलांना आवश्यक त्या गोष्टी दिल्या तर मला असं वाटतं की उद्याचा इंजिनियर हा अधिक क्षमता असणारा असेल. इट ऑल डिपेंड्स ऑन हाऊ वी कन्व्हर्ट दीज चॅलेंजेस इन टू द अपॉर्च्युनिटीज. Thank you, MGM!